रंभा उर्वशी सारखं रूप घेतलं. गोकुळामध्ये एवढी नाजूक गवळणही नव्हती आणि ती गोकुळामध्ये प्रवेश करायला लागली. आणि आल्या सुरुवातीच्या 1-2 घराचे लेकर घेतले, स्तनपान केलं महाराज. ते सामान्य लेकर होते. विषाचा गंध जरी त्या लेकराच्या नाकापर्यंत आला तर यशोदीच्या पुतण्याच्या मांडीवरती ती लेकरू मरून पडायचं. 2-3 लेकर मेले. पुतण्याला खात्री पटली की माझ्या स्तनामध्ये विष आहे, ते पॉवरफुल आहे. हे जर लेकर मरतात तर ते नंदाचं लेकरू मरणार नाही का? पुत्रा मावशी यशोदेच्या दारावरती आली. थाप मारले दरवाजावर, आवाज दिला, यशोदेने दरवाजा उघडला. नवीन चेहरा दिसायला लागला. आतापर्यंत गोकुळामध्ये एवढं आयुष्य गेलं, ही गवळण कधीच नाही दिसली. यशोदेने पहिलं विचारलं, कोण आहात तुम्ही? पुत्रीने बोलायला सुरुवात केली, यशोदे मला तू ओळखत नाहीस? अगं मी तुझी बहीण आहे ना. यशोदेने कपाळाला हात लावला, सांगितलं, अगं मी माझ्या बापाला एकटीच आहे ना, मला बहीणच नाही. अगं सख्खी बहीण नाही, तुझी मावस बहीण आहे. यशोदेने पुन्हा कपाळाला हात लावला, सांगितलं, मला मावशीच नाही तर. अनंत अनंत नाते जोडायला लागले. आणि पुतना मावशीने सांगितलं, काहीतरी तुझं माझं नातं आहे. मी अमेरिकेमध्ये असते राहिला, पण मुलगा झालेला तू स्वतः न सांगता मला गोकुळातील गवळणीने सांगितलं आणि म्हणून अमेरिकेवरून मी तुझ्या लेकराला भेटायला आले. यशोदेने बडबड ऐकून घेतली. दरवाजा उघडा ठेवला. कृष्णाच्या झोक्यापर्यंत पाळण्यापर्यंत ती पुतना मावशी गेल्या. यशोदेला विचारलं, कुठे आहे देव? यशोदेला सांगितलं, अगं आता झोपलाय तो, झोपलेला आहे तो. पण देवाने विचार केला, आता जर इथे येऊन झोपा काढल्या तर कार्य कधी करायचं? म्हणून पाळण्यातल्या पाळण्यात देवाने हातपाय हलवायला सुरुवात केली. पायातील चैनाच्या घुंगराचा आवाज पुतण्याच्या कानावरती गेला आणि सांगितलं, यशोदे खोटं बोलतीस का? बघ तो जागाच आहे. झोक्यापर्यंत पुतना गेली. कृष्णाला मांडीवरती घेतलं, अंजारलं गोंजारलं महाराज आणि आपलं कपट पुतण्याने साधलं. मांडीवरती घेतलं, भगवान परमात्म्याला पदराखाली घेतलं आणि पदराखाली घेतल्यानंतर कृष्ण परमात्म्याला स्तनाला लावलं. महाराज तो देव आहे. देवाची बरोबरी कधीच करायची नाही महाराज. पदराने झाकून घेतलं, स्तन कृष्णाच्या तोंडामध्ये दिलं. देव एवढा विनोदी आहे महाराज, देव एवढा विनोदी आहे. तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे का नोबाचे पुढे. असा असणारा परमात्मा देवाने प्रथमतः पुतण्याच्या हृदयातील स्तनातील दूध प्राशन केलं. नंतर भगवंताने विष प्राशन केलं. लाईव्ह होत नाही. नंतर भगवंताने पुतण्याच्या